धन्यवाद डीजे सूरज चौधरी यांना तुम्ही ऐकता आहात या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद दीपकजी पाटील सरांचा आवाज तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकता आहात. कांचनजी पालकर ॲज अ स्कोरर म्हणून तुम्ही पाहत आहे. जय पवार सर, विजयजी पिल्ले सर, त्याच वेळेला अमोलजी काळे सरांना ॲज अ पंच म्हणून तुम्ही पाहत आहात. अगदी त्याच वेळेला लाईव्ह कव्हरेज 24 इव्हेंटच्या माध्यमातून होतं आहे. DJSTCच्या माध्यमातून मंत्रमुग्ध करणारं संगीत तुम्ही ऐकता आहात. मॅचला सुरुवात होते. दोन बलाढ्य संघ. शेवटचा सामना आजच्या या वेळापत्रकातला पाहायला मिळतोय, जिथे रायबादेवी रावे आणि आई भवानी माता साई या दोन संघांदरम्यानची लढत. त्याच्या अगेन्स्ट खेळतोय महावीर ग्रुप रायगड केवाळे नेरे धुंद्रे विभाग. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्टार्ट. पहिल्याच बॉलवरती मोठ्याने मारला हा मोठा प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मोठे ठाकूर ठोकतायत षटकार. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक स्टार्ट. शेवटच्या सामन्याची सुरुवात कशी व्हायला हवी ना, तर ती अशी अगदी थाटात दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार येत असताना पाहायला मिळालाय. पहिल्याच बॉलवरती षटकार आपण पाहिला. मोठे ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आहेत, तर छोटे ठाकूर त्यांना साथ देण्यासाठी आलेले आहेत. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. आणि होय, केवळ छोटे ठाकूर नाही आहेत, दादाही आलाय. योगेश पवार. योगेश दादा, एखादं गाणं तर व्हायला हवं, तिथूनही गायला तरी चालेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत. उजव्या एसीच्या बाहेर स्क्वेअर कट, अफलातून आकर्षक अद्भुत फटकेबाजी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. आलेले आहेत. ऍक्शन रिप्ले पहा. उजव्या एसीच्या बाहेर रूम मिळाला आणि स्वीपर कव्हरला हॅमट केला होता. दर्जेदार स्ट्रोक इथून पाहायला मिळालाय. एक गोष्ट, अलीकडच्या कालावधीमध्ये मोठे ठाकूर ग्रामीण क्रिकेट फारसं कमी खेळत होता. विश्वजित ठाकूरला पण फार कमी खेळताना पाहायला मिळालं. परंतु जिथे जिथे छोट्याची मॅच होती ना, तिथे तिथे मोठ्या नेहमी पाहायला मिळाला. आज छोट्या मैदानाच्या बाहेर आहे, तो मोठ्याला सपोर्ट करण्यासाठी आलेला आहे. एक गोष्ट आवर्जून सांगेन, ज्या वेळेला या खेळाडूंनी सुरुवात केली 2010 नंतर या खेळाडूला आपण विश्वजित ठाकूरला पाहिलं. आणि त्यावेळेला खरं तर कांचन पालकर यांचे लाडके खेळाडू म्हणूनही पाहायला मिळायचे. छोटे ठाकूर यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. खरं तर ते आस्वाद घेत आहेत. होय, आपण आला आहात आज बंधूला सपोर्ट करण्यासाठी. योगेशजी भोईर यांना देखील तुम्ही पाहताय. मोठ्या तिथे योगेश भोईर नेहमी दिसतो. सुय्य सहाय्यक आहेत. 10 धावा धावफलकावरती बनल्यात विदाउट लॉस. पहिल्या 2 मध्ये 10 आलेल्या आहेत. एक वेगळ्याच आविर्भावामध्ये मोठ्या खेळतोय. हाही बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. विरुद्ध दिशेने जात असताना झेल घेण्याचे प्रयत्न पुरे राहिलेत. चांगले प्रयत्न इथून पाहायला मिळाले वैभव पाटीलचे, कारण हा झेल सर्वाधिक महत्वाचा आहे. हा कोणत्या छोट्या खेळाडूचा झेल नाही आहे. ज्या रीतीने विश्वजित ठाकूरने बॅटिंग केलेली आहे. धावफलकावरती 11 बनलेल्या पाहायला मिळाल्यात. अनेक गोष्टींचं साम्य राहतं. पहा, मी आवर्जून उल्लेख केला की ज्या ज्या वेळेला मोठ्या खेळतो त्याच्या संघामध्ये 7 पूर्व एक खेळाडू आपण खेळताना पाहिलाय. परंतु वीर मराठा जोहेमध्ये ज्या ज्या वेळेला मोठ्या खेळला त्या त्या वेळेला रोशनजी पाटील ताऱ्याचे तारा यांना पण संघाच्या मॅनेजरचं पद भूषवत असतानाही आपण पाहिलेलं आहे. उजव्या एशीच्या बाहेरचा बॉल थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. कोण बदलला, दृष्टिकोन बदललाय. हा चेंडू चांगला पाहायला मिळाला होता. वाईट यॉर्कर. कोणाचा वापर चांगला केला. भरधाव वेगाने अगदी जलद गतीने चेंडू टाकला होता. ऍक्शन रिप्ले पहा. तिथून कांबळीचा थाट निराळा राहिलाय. हे दोन्ही खेळाडू अगदी सुवर्ण कळेमधून जात आहेत. चर्चेतील खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडूंनी यावर्षी बाईक जिंकली आहे पावसाळ्याच्या बॉल क्रिकेटमध्ये. मोठे ठाकूरच्या नावावरती नेरूळमध्ये
तर एका बाजूला बांद्र्यामध्ये दिनूच्या नावावरती बाईक आलेली पाहायला मिळाली. आज तो खेळ साकारावा लागणार आहे. दिनू 2 बॉल 1 वरती खेळतो, 3 बॉल 11. जिथे विश्वजित ठाकूरला तुम्ही पाहताय. पुढचा बॉल गोलंदाज पुनच्च ऑन साइडला, जस्ट अ फ्लिक टॉप द रिस्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट, फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक षटकार. मैदानाच्या आतमध्ये जिथे दर्जेदार खेळ साकारत असताना सद्य परिस्थितीमध्ये आपण पाहताय दमदार खेळ साकारला जातो विश्वजित ठाकूरच्या माध्यमातून. फटके लांब लचक आणि तेही अतिशितेवर दाखवणार आहे. या सामन्यामध्ये वेगळ्याच आविर्भावामध्ये तो उतरला. 18 धाबा पहिल्या षटकामध्ये बनत असताना पाहायला मिळाल्यात. 18 ऑन दी बोट. धाबा सातत्याने येत आहेत. रन्स मोठी उभे राहणार या 3 मात्र शंका नाही आहे. विचारून बघा, मार्केटमध्ये आहे रे कोण बॉस. कितीही समोर येऊ द्यात, त्यांना एकटा बास. हा खेळाडू एकटा लढतो, एकटा नडतो, धाबा गोळा करतो. हे भव्य दिव्य व्यासपीठ तुम्ही पाहत आहात. 6 बाईक 6 सायकल्स आणखीन 2 बाईक्स यामध्ये ॲड होती, तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. वैभव पाटील आलाय गोलंदाजी मार्कवरती. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कमी गतीचा चेंडू जो मात्र थेडी यष्टिरक्षकाचा भेद घेईल. एक गोष्ट चर्चेचे विषय राहिली आहे. दिनू सातत्याने मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या अगेन्स्ट काहीतरी रणनीती केली जाते, प्री प्लॅनिंग पाहायला मिळाली आहे. कारण आपण म्हणतो ना की ज्या त्या वेळेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतात त्या त्या वेळेला आपण नेहमी पाहिलं आहे की फलंदाजांचे कमकुवत आणि ताकदवान दुवे याचा अभ्यास चांगला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला व्हॉट एक्सलंट टायमिंग. मुंबईचा क्वीन नेकलेस समजला जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही देखणा कव्हर ड्राईव्ह षटकार. अमिजी टावरे साहेब, प्रदीप पाटील साहेब, निलेजी पाटील साहेब, आपला एक्स्ट्रा प्रतिनिधी आलेला नाही आहे आपल्या संघातील. विश्वजित ठाकूर आपला प्रतिनिधी आलेला नाही. अद्यापचा तुमचा एक्स्ट्रा प्लेअर आलेला नाही आहे. षटकार बाला मिळाला आहे. 24 धावा दाबलकावरती आहेत. आज पहिला दिवस आहे, त्यामुळे आयोजकांनी या गोष्टींवरती काटेकोरपणे पालन केलेलं नाही. उद्यापासून या सूट दिल्या जाणार नाहीत याकडे लक्ष वेधू. वेळेच्या बाबतीत सतर्कता बाळगा. उद्या 8:45 रिपोर्टिंग आहे. 9 वाजता पहिला सामना चालू होईल, पहिला बॉल डिलिव्हर्ड होईल, याकडे लक्ष वेधूयात. स्पर्धेमध्ये कोणताही चक गोलंदाज जर का आढळला, प्रथमतः नो बॉल देण्यात येईल. 2 धावांची पेनल्टी. ऑन साइडला केला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक तडाखा. दिनेश दिलीप कांबळेच्या बॅटमधून षटकार. षटकार येतोय. 2 धावांची पेनल्टी दिली जाणार आहे, याकडे लक्ष वेधन मी. उजवे सीच्या बाहेरचा बॉल पॉइंटला केलाय. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. एक गोष्ट लक्ष वेधूयात, 15 खेळाडू आपल्या संघामध्ये दिलेले आहेत. त्यामुळे एक प्रतिनिधी हा वेळेवरतीच यायला हवा मॅच चालू होण्याच्या आधी. त्यामुळे आयोजकांनी सर्व गोष्टी काटेकोरपणे नियमावली बाळगलेली आहे आणि त्याला अनुसरूनच तुमचा प्रतिनिधी उशिराने आलेला आहे. त्यामुळे 2 धावांच्या पेनल्टीने तुम्हाला खेळावं लागणार आहे. धावा जेवढ्या बनतील त्यामधून 2 मायनस होतील. 31 बनलेले आहेत. किंवा सेकंड इनिंगमध्ये आपण प्लस करू शकतो. एक गोष्ट आवर्जून सांगूयात, आज संघ जो मैदानाच्या आतमध्ये खेळतात, आदर्श स्पोर्ट्समधलेही काही खेळाडू खेळणार आहेत, त्यांचे संघ आहेत. आयोजकांनी अनाउन्समेंट करताना हे सांगितलेलं आहे, जर चक गोलंदाज जर तिथे दिसला ना, पंचांना संपूर्णतः ताकीद आहे की तुम्हाला जर कोणताही खेळाडू आढळला, तुम्ही तुमचे नियमावलीचं पालन करावं. मग त्याने कोणती स्पर्धा खेळलेली आहे, याआधी कोणती स्पर्धा खेळला याची कोणती तमा बाळगली जाणार नाही. किंवा आयोजकांनी या बाबी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत, एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळावं.
कोणत्याही खेळाडूला दुजोरा दिला जाणार नाही. त्यामुळे आधीच आपण विचार करा. यावेळेचा बॉल कट केला, डीपमध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आल्यात. त्याचे जी म्हात्रे सरांनी थोड्याच वेळापूर्वी एक गोष्ट सांगितली की बऱ्याचशा पंचांनी त्यांना मेसेज केलेले आहेत की जर गोलंदाज चक मिळाला तर आम्हालाही नावं कळवा. त्यामुळे उद्या येताना तयारी निश्चित या. ती नावं मिळाली तर उगाच कोणत्याही खेळाडूचं करिअर पुढे मोठं व्हावं हीच अपेक्षा आहे. 32 बनलेले आहेत, एकही फलंदाज अद्याप बाद झालेला नाही. भागीदारी चांगली बनते आहे. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. दिनूही रंगात आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, हा कमी गतीचा बॉल. दिनू कांबळेला कमी गतीचे चेंडू इथे हाताळण्यात आल्यात. आणखीन एक डॉट बॉल. 16ची धाव घेती धावपलक्यावरती बटल्यात 32. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस आल्यानंतर रायबादेवी राबे आई भवानी माता साई टीमची धावसंख्या 32-0. संकटकाळी मडी गावाच्या आराध्य दैवताचं हे गीत तुम्ही ऐकलात. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर अनेक गीतं तुम्हाला ऐकायला मिळतात. 5 बॉलमध्ये 18 धावसंख्येवरती विश्वजित ठाकूर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतो आहे. 32 धावा धावपलक्यावरती भेटलेल्या आहेत. विदाउट लॉस सुरुवात चांगली झाली आहे. अतिशय तेवर दाखवल्या. दोन्ही फलंदाजांनी लांबलचक फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे. टोले जंग आणि अतिशय खेळ. मागील मॅचमध्ये देखील अंकेश कामोटकरचा खेळ त्या दर्जाचा आपण पाहिला होता. अंकेश कामोटकर हे चांगल्या दर्जाचा खेळ केलेला पाहायला मिळाला, परंतु या मॅचमध्ये तो प्रदर्शन करावा लागेल. चांगल्या दर्जाचा खेळ साकारला जातोय. दोन्ही फलंदाजांनी चांगला खेळ केलाय. पार्टनरशिप बिल्ड होतीये. आम्हा दोघांचा नाद नाही करायचा आत्ताच्या या कलयुगात. आणि जो आमच्याशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. स्विंग बॉल सभापती करण्यात येतो आणि ढगात मारले होते बरेचसे फटके. त्यामुळे की काय गुडू मात्रेला इन्व्हाइट करण्यात येतं गोलंदाजी मार्कमध्ये. त्याला तुम्ही पाहताय पप्पन 11 पेठ या संघासाठी क्रिकेट ही त्याला खेळत असताना सातत्याने आपण गावचं क्रिकेट खेळताना पाहतो. गुड्डूचं क्रिकेट ही सर्वाधिक महत्त्वाचं राहील. त्याला तुम्ही पाहताय गोलंदाजी मार्कवरती कोळके पेठ पनवेल तालुक्यामधील आणखीन एक गाव. गावाला बिलॉंग करणारा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती जेन्युइन ऑलराऊंडर आहे आणि त्याला तुम्ही पाहताय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, टॉप ऑफ दी बाउन्स आले होते. फ्लिक करण्याचा प्रयत्न, सिंगल अवेलेबल आणि ती कंप्लीट होते. खेळपट्टीच्या समीप होऊन चेंडू घरळंगत होता. एक धावक घेण्याची मुभा होती आणि ती घेतली जाते. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे आणि त्याचंच कारण की काय ही भागीदारी चांगली रचली जात असताना देखील पाहायला मिळते आहे. जे पवार सरांना तुम्ही पाहत आहात या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धा सम्राट पंच म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातात. अनेक स्पर्धा सातत्याने त्यांनी कव्हर करत असताना तुम्ही पाहिलेले आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना तुम्ही पाहाल अनेक विविध आवाज तुम्हाला 10 दिवसामध्ये ऐकायला मिळतील. उजव्या यष्टीच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, हा बॉल दिशाहीन पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती धावी असाच काहीसा प्रकार आणि प्रताप पाहायला मिळतो आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटनीय समन्वयी तुम्ही पाहिलं जे मात्रे चॅरिटेबल संस्थेचे प्रीतम शेठ मात्रे साहेब. परंतु फटका पहा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या बॉलवरती धाव मिळतात त्या 4 आजच्या दिवसामध्ये अशा प्रकारे हा दुसरा फटका केला दिनू कांबळेने. चौकार. चौकार पाहायला मिळाला. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळत आहे. रायगडचा क्रायसिस मॅन, रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकरने हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट गेले अनेक वर्ष क्रिकेट जगतामध्ये खेळलं. 19-22 त्याने जिंकल्या. मला आजही ओळ्याची ती मॅच आठवते जिथे तो आयकॉन म्हणून खेळत होता आणि नवाज खानच्या अगेन्स्ट त्याने बॅटिंग केली होती शेवटच्या षटकामध्ये. त्यावेळेस बॉल खाली राहिलेला पाहायला मिळतोय. यष्टिरक्षकाचा भेद घेतलाय. खुल्या गटाच्या संघाला ग्रामीण संघही परास्त करू शकतो जर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट तुम्ही खेळलं तर. टार्गेट कधी आणि कुठे कोणत्या गोलंदाजाला करायचं आहे ना हे तुम्हाला ठाऊक असायला हवं. तेच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. या बॉलवरती जास्तीचा धावा येत नाहीत. विश्वजित ठाकूर कदाचित
हाच मेसेज देतोय. हाही फटका ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, फसला. चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोचेल तदबर एकेरी धाव घेण्याची मुभा. सिंगल आली. सिंगलने संघ पुढे सरकतोय. 6 बॉल 19. विश्वजित ठाकूर 10 बॉल 19. जिथे खेळतोय दिनू. संघाची धावसंख्या 39 बनली आहे. 39 ऑन दी बोर्ड आहेत. 39 धावा धावफलकावरती बनत असताना मला मिळाल्यात. प्रेक्षक वर्गाने आज चांगली प्रतिसाद, उदंड प्रतिसाद दिलेला आपण पाहिला. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकाची उपस्थिती प्रार्थनीय आणि वंदनीय. स्ट्रायकर एंडला विश्वजित ठाकूरला तुम्ही पाहताय. 2010 पासून सुरू झालेलं त्याचं क्रिकेटची कारकीर्द मोठी राहिली आणि तीही बहरात. या वर्षी फॉर्मातील खेळाडू. चेंडू सीमारेषेच्या दिशेने, धावा मिळतील त्याच्या. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. हा चौकार. वेस्टीच्या बाहेरचा बॉल आणि काय एक्स्ट्रा कव्हरला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर ऑन साईडला. हाफ पूल कुशल गुरव. काय प्रयत्न पाहायला मिळालेत. नेत्रदीपक. बॉडीचं संतुलन, हँड अँड कॉर्डिनेशन. बॉलला आतमध्ये त्याने ढकललंय का? यस, पाहूयात. पाहिलं जाणार आहे एक्झॅक्टली काय घडलंय. पाहायचं आहे का पंच? यस, पाहिलं जाईल. चला, हा बॉल प्रथम दर्शनी तर अडवलेला आहे असं माझ्या निदर्शनास आलंय. तिसरे पंच काय निर्णय देतील हे आपण पाहूयात. सुयोग स्पोर्ट दापोलीच्या माध्यमातून एक बाईक आपल्याला मिळालेली आहे. कांचनी पालकर सर, एक विशेष अनाउन्समेंट आहे प्रेक्षक वर्गाचं, मी लक्ष वेधेन. पहा, अंतिम सामन्यामध्ये जी आयवा कॅट्ससाठी सुयोग स्पोर्ट दापोलीने बाईक ठेवलेली आहे, ती आयवा कॅट्स जर एका प्रेक्षकाने जिंकली तर ती बाईक त्याला दिली जाईल. 5 ते 6 जणांनी जिथे कॅच पकडल्या तर त्याच्या ड्रॉ केले जातील. चिठ्ठी टाकली जाईल. लकी ड्रॉच्या माध्यमातून एकाला दिली जाईल. अन्यथा कोणीही, जो पंचांचा निर्णय आहे तो ग्राह्य धरला जाईल. पंच, ग्राउंड पंच, आम्ही आपलं लक्ष वेधतो आहोत. तुमचा निर्णय ग्राह्य धरला जाईल. सेफ आहे का बालाजी? यस, सेफ आहे. पहा, विशेष अनाउन्समेंट अधुरी राहते. जर का कोणताही आयवा कॅच घेणारा प्रेक्षक आम्हाला मिळाला नाही तर ती बाईक आयोजक स्वतःकडे ठेवणार नाही आहेत. प्रामुख्याने ही गोष्ट मी आत्ताच नमूद करतो. पहिल्या दिवशी जर का आयवा कॅच घेणारा एकही प्रेक्षक फायनल मॅच मध्ये मिळाला नाही तर ती बाईक जी आहे सुयोग स्पोर्ट दापोलीकडून आलेली ती लिहिली जाणार फायनलच्या मॅन ऑफ द मॅच साठी. सुहास शेठ म्हात्रे साहेब यांना तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. साहेब, आम्ही आपले आभारी आहोत. आपल्याकडून बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. आयवा कॅच फायनलच्या मॅचचा ज्यासाठी दिली जाणार आहे. आयवा कॅच 5 जणांनी टिपला, त्याचा ड्रॉ होईल. लकी ग्रुप पण काढला जाईल. अन्यथा एकाने पकडली तर ती एकाला दिली जाणार आणि त्याहूनही अधिक जर का कॅच कोणीही पकडली नाही तर फायनलच्या मॅन ऑफ द मॅच साठी ती बाईक दिली जाईल. बॉल अवांतर होता. धावफलकावरती 45 बनलेल्या. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. ध्रुवित मात्रे आलाय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस बॉल ऑन साईडला डीप मिड विकेट तैनात पाहायला मिळतोय. अंकेश कामोटकरला आपण पाहतो वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळाला. अंकेश कामोटकर म्हटल्यानंतर आतिजी गावण यांचं नाव आवर्जून घ्यावं असं वाटतं. कारण मोठी जुई गावामधून या खेळाडूंवरती अगदी आपण आतिजी गावण यांनी नेहमीच प्रेम केलेलं आहे आणि मोठी जुईकर मोठ्या संख्येने आल्यात. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. फलकावरती 46 बनलेले आहेत. सिंगल इथून आलेली पाहायला मिळाली एकेरीच्या मदतीने. यावेळेस बॉल फुलर लेनचा पाहायला मिळाला. वेगाने येतोय क्षेत्ररक्षक अंकेश कामोटकर. सिंगल इथून मिळते. एकेरी धाव येत असताना एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. अंकेशला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये अनेक 4 व्हीलर त्याने दान केल्यात इतर खेळाडूंनाही.
असं मी अलीकडे म्हणतो, कारण रेसमध्ये अनेक वेळेला पाहायला मिळाला आहे तो. त्याला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे, 3 बाईक त्याच्या नावावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये 47 बनलेलं पाहायला मिळालं. पहा, फायनलच्या मॅचच्या आयवा कॅचची मी अनाऊन्समेंट केली. आणखीन रील स्टार आपण जे काय तुम्ही ऐकत असाल, तुम्ही रील बनवता आहात, एक उत्कृष्ट रील स्टारलाही आपण पारितोषिक ठेवतो आहोत. बेस्ट रील मेकरला आपण पारितोषिक देणार आहोत. हा लोअर फुलटोच होता. पिकअप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्र अक्षकटणूपर्यंत पोहोचतोय. चेंडूने इथून बाजी मारली, एका पाहावे लागेल. बॉल आवाक्याच्या बाहेर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. ओ स्टेपसाठी DRS घेण्यात आलेला आहे. बेस्ट डील मोबाईल यांच्या माध्यमातून आपल्याला खरं तर नईमजी शेख यांच्या माध्यमातून तो मोबाईल देण्यात आलाय. बेस्ट रील मेकरसाठी आपण मोबाईल देणार आहोत. परंतु तुम्ही रील जी बनवताना तुम्हाला कोलॅबरेट करायचं आहे, फॉलो करायचं आहे 24 इव्हेंट्स आणि 70 स्पोर्ट्स पनवेलला. फेअर डिलिव्हरी आहे. या 2 पेजला तुम्हाला फॉलो करायचं आहे. तुमची प्रत्येक रील जी तुम्ही बनवताय ती कोलॅबरेट व्हायला हवी, किंवा टॅग व्हायला हवी 70, जिथे मात्र 70 स्पोर्ट्स पनवेल आणि 24 इव्हेंट्स या वाहिनीला. आणि सातत्याने तुमच्या ज्या रील्स आहेत त्या येत असताना केवळ एका खेळाडून मर्यादित ती रील्स नसावी, स्पर्धेच्या बाबतीतली रील असावी, याकडे मी लक्ष वेधेन. हा चौकार जात असताना मला मिळाला होता. आणि शेवटच्या दिवशीच आपण त्या स्मार्टफोन आपण देणार आहोत. कमी गतीचा बॉल जो अवांतर पाहायला मिळाला आहे. एक्स्ट्राची धाव, संघाची धावसंख्या 52 आहे. आर्यन स्पोर्ट शिरले आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी स्कूटी आलेली आहे. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मोहनजी लबडे साहेब बेस्ट बॅटरसाठीची जी आम्हाला लाभलेली स्कूटी आपण पाहत आहोत, बाईक आपण पाहत आहात. अगदी विजेत्या संघाच्या संघ मालकाला आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आणखीन एक बाईक देतोय. ते विजयजी खारकर साहेब यांच्या माध्यमातून लाभलेली पाहायला मिळत आहे. तथा या स्पर्धेच्या माध्यमातून बेस्ट बॉलरसाठी जी बाईक आहे चित्रलेखाताई पाटील यांच्या माध्यमातून यावेळेचा बॉल उंच आणि लांब, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या बॉलला GPS लावा लागणार आहे, एवढा लांब मारलाय. आजच्या दिवसातला सर्वाधिक दूरवरचा षटकार. मंगेजी वाकडीकर साहेब यांच्या माध्यमातून लकी ड्रॉची इलेक्ट्रिक स्कूटी आपल्याला लाभलेली आहे. त्यावेळेचा बॉल फ्लिक केला होता, क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल कंप्लीट करण्यात येते. वेगाने एकदा एकेरी धाव आली आहे. धावफलकावरती धावा 61 बनलेल्या आहेत. 3.5 चेंडूचा खेळ संपला. अद्याप 2 षटकाचा खेळ येणं बाकी आहे. धावा वेगाने निश्चित येतील. सुयक स्पोर्ट दापोली आणि अगदी प्रफुल्लजी विचारे साहेब यांच्या माध्यमातून आयवा कॅच, जी फायनलची मॅचची आयवा कॅच आहे, त्याच्यासाठी स्कूटी आपल्याला लाभलेली आहे. स्पोर्ट्स सायकल देखील आपल्याला लाभलेल्या आहेत. राकेशजी गायकवाड साहेब, जिथे आयकॉनचा जो खेळाडू जो आहे ज्याला सिरीज दिली जाणार आहे ती सायकल दिली जाईल, जी सिरीजसाठी जी आम्हाला लाभलेली आहे. स्वप्नीलजी सोनटक्के साहेब फिल्डर आणि अगदी त्याच वेळेला यंगस्टार जो मात्र उद्योन्मुख खेळाडू आहे त्याच्यासाठी सायकल या स्वप्नीलजी सोनटक्के साहेब यांच्या माध्यमातून लाभलेली पाहायला मिळते. 61 धावा धावफलकावरती 4 षटकांचा खेळ संपलाय. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 61 धावा धावफलकावरती आहे, 4 षटकांचा खेळ संपलाय. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊयात. असा गेलो आणि असं आलो.
4 षटकांचा खेळ संपलेला 61 धावा धावफलकावरती बनलेला आपण पाहत आहोत. वैभव पाटील गोलंदाजी मार्कवरती येतोय. भावनेश ठाकूरला आपण पाहिलं तो स्वतः मैदानाच्या आतमध्ये पाणी स्वतः घेऊन जात असताना पाहायला मिळाला. या बेणकाच्या या खेळाडूच्या नावावरती एक मोठा यश विक्रम राहिलेला आहे. एकाच मॅचमध्ये पहिल्या विकेटसाठी 125 धावा भावनेश ठाकूर आणि जुगल या आघाडीच्या जोडीने बनवल्या होत्या. त्यावेळेस बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. निर्धाव चढीने सुरुवात झालेली पाहायला मिळाली या षटकाला. ऍक्शन रिप्ले उजव्या यष्टीच्या बाहेर सातत्याने दुखती रकच पकडली असंच म्हणावं लागेल. वैभव पाटीलने वारंवार उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू ठेवलेत. तेही कमी गतीचे फिंगर रोल करतोय दिनूच्या अगेन्स्ट. त्यावेळेस बॉल देखील बॅटची आतली कडा घेतली. यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय. यष्ट्यांच्या पाठीमागे अब्बुला आपण पाहताय. अक्षय मात्रे हे नाव नेहमी चर्चेचे विषय राहिलं, परंतु जे घडलं ना बीता व कल था. आज नव्याने सुरुवात करायची अब्बुलाही, कारण मागील 2 सामन्यामध्ये ज्या फलंदाजीसाठी तो जाणला जातो, आपण जे मागचं असतं ना ते विसरून एका नवीन उम्मीदेने आणि नव्या जिगऱ्याने सुरुवात करायची असते पुढच्या कार्यक्रमाला किंवा पुढच्या आयुष्याला. तो भीता वो कल था असं म्हणत असतानाच पुढे बघावं लागणार आहे. आणि त्याच गोष्टीकडे कल राहील. हाही चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. कमी गतीचे बॉल टाकलेत पहा. गुडलेन स्पॉटमधून राईज होत आहेत, कधी खाली राहत आहेत. फसवे चेंडू इथून पाहायला मिळाले आहेत. फलंदाजाला न समजणारे आणि न उमगणारे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाल्यात. मुकेशजी नाईक यांना देखील तुम्ही सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून पाहत आहे. नुकतीच नवीन खरेदी देखील पाहायला मिळाली आहे. 61 बनलेले आहेत. 61 ऑन दी बोट. यावेळेस बॉल एक्स्ट्रा कव्हरला गॅपमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक पोचेल. आउटफील्ड फास्ट. रन मिळतील 4. जमिनीला गुदगुल्या करत दणदण करत चौकार. कुशल नेते मागील बॉलवरती ज्या धावा सेव्ह केल्या तसं डेडिकेशन इथे प्रत्येकाला द्यावं लागेल. परंतु हा बॉल इतका वेगाने निघाला होता ना एक्स्ट्रा कव्हरला. आउटफील्ड फास्ट आहे. आकाश तारेकरने मॅच सुरू होण्याच्या आधीच म्हणाला होता बॉल कुठेही थांबणार नाही, याची जिम्मेदारी माझी. आउटफील्ड इतकीच खेळण्यायोग्य बनवण्यात आली आहे. यावेळेस बॉल इथून मात्र बॅटच्या आउटसाइड आहे. थर्डमॅन नाही आहे. धाव मिळणार 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ह्या नशिबाचा येतोय चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळालाय. थर्ड मॅनला आउटफील्ड तिथे फास्ट आहे. क्षेत्ररक्षक उशिराने पोचला किंवा बॅटची आउटसाइड एज आणि गॅपमध्ये निघाला होता. 18 बॉल 35. दिनू उजव्या यष्टीच्या बाहेर. आणखीन एक गॅपमध्ये. लगातारच्या 3 बॉलवरती 3 चौकार मारलेत. दिनू कांबळेच्या बॅटमधून आणखीन एक चौकार. चांगला स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला 2 चौकार आलेले पाहायला मिळाले आहेत. हा स्वीपर कव्हरला खेळला होता, तोही गॅपमध्ये. एक कुशलच्या डाव्या बाजूने तर दुसरा उजव्या बाजूने बाहेर गेला. एक थर्ड मॅनला चौकार पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले पहा. हा 3 लगातारच्या तिसरा चौकार आपण पाहतोय. 3 बॉल 3 चौकार आलेले आहेत. हा त्यातला तिसरा आहे जो मात्र स्वीपर कव्हरला पाहायला मिळाला होता. चांगले स्ट्रोक. शेवटचा आणि अंतिम षटक आता मोर्चा बांधणी मोठा कसं करतोय हे पाहणं गरजेचं आहे. 73 धावा धावफलकावरती बनल्यात. 73 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. पहिल्या विकेटसाठी आजच्या दिवसातली आत्तापर्यंतची सर्वाधिक मोठी भागीदारी आपण पाहतोय. मोठी धावसंख्या बनते. 11 बॉल 29. विश्वजित मेघनाथ ठाकूर. छोटे ठाकूरला 1 वर्षी भाई चषकामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने जिंकला. 1 वर्षी नव्हे तर गतवर्षीच त्याने हितगुज करत असताना यावेळेला फुल टोल आहे. फुल टोल वसूल केलाय. सड़क पे कड़क जिया गया धड़क. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
वॉटर अँड मॅन कॅनॉट लिव्ह विदाउट वॉटर. मनुष्य पाण्यापासून जगू शकत नाहीये. लोअर फुलटोस बॉल वरती बॅटर बॉसच बनला. मोठ्याच्या बॅटमधून हा षटकार. ऍक्शन रिप्ले पाहिला जाईल. हा नो बॉल आहे. हा नो बॉल. षटकारानं सुरुवात झाली आहे. तब्बल 80 धावा बनलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल विल बी फ्री हिट. इथून मैदानाच्या आतमध्ये हा लांबलचक स्ट्रोक येत असताना आपण पाहतोय. फटका लांबलचक येत असताना पाहायला मिळालाय लोअर फुलटोस बॉल वरती. फलकावरती 80 आहेत. 80 ऑन दी बोर्ड. आणखीन एक तडाखा. फ्री हिटच्या बॉलची अपॉर्च्युनिटी मिस करणार नाहीये. हा मोठे ठाकूर आहे. ठोकतोय षटकार. लांब लचक फटका इथून येत असताना पाहायला मिळतोय. अगदी दर्जेदार खेळ साकारत असताना विश्वजित मेघनाथ ठाकूर नाद केला पण वाया नाही गेला. कशाला टेन्शन घ्यायचं कोणाचं. आणि आज मैदानाच्या आतमध्ये संघाचा संघनायक चांगली बॅटिंग करतोय. फटकेच आणि फटके. केवळ नेत्रदीपक स्ट्रोक. ऑन साइड ऑफ साइड समोर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथून पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. लॉंग ऑफ तैनात आहे. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न वेगाने निघालाय. विश्वजित ठाकूर 2 धावा इथून कंप्लीट करतोय. जिथून मात्र आपण पाहिलं क्रिकेट रसिको आणखीन एक सर्वाधिक मोठी विरुद्धावली या खेळाडूच्या नावापुढे जोडली जाते. 40 बॉल मध्ये पहिला खेळाडू बनलाय. 100 धावा विश्वजित मेघनाथ ठाकूरने कंप्लीट केल्या या स्पर्धेमध्ये. याही वेळेचा बॉल फटका इथे फसला. 88 बनलेल्या सिंगल आली. या दुहेरीचा प्रयत्न होतोय. या दुहेरीच्या मदतीने 45 वरती जाऊन पोहोचलाय विश्वजित ठाकूर. पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. विश्वजित ठाकूर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. दमदार खेळ तो साकारतोय. वेगाने धावतोय. षटकार ठोकतोय. पहा ज्या रीतीने त्याने बॅटिंग केली आहे. 3 मॅच 101 धावा 44 त्याचा बेस्ट राहिलाय. जो या मॅच मध्ये त्याला तुम्ही पाहत आहात. 102 धावा त्याच्या बनलेल्या आहेत अद्यापर्यंतच्या. आणि 44 नव्हे तर 45 त्याच्या बेस्ट आहेत. या मॅचच्या ऍड होणं बाकी आहेत. 45 धावा 15 बॉल नॉट आउट. अर्धशतक येईल का. मैदानाच्या आतमध्ये अर्धशतकासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज संपूर्ण आयोजन समितीच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. हा लोअर फुलटोस पहिलं अर्धशतक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केलंय विश्वजित मेघनाथ ठाकूरने. या स्पर्धेतलं रायगड प्रीमियर लीगचं ठोकलं पहिलं अर्धशतक. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक फटका खेळण्याचा प्रयत्न इथे हवेमध्ये राहिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. झेल टिपण्यात आलाय. मैदानाच्या आतमध्ये विश्वजित मेघनाथ ठाकूरने मैदान जिंकलंय. रायगडची माती रायगडची शान. खेळ आमचा ओळख आमचं मैदान. मैदान गाजवलंय. एकदा जोरदार टाळ्या द्यात विश्वजित मेघनाथ ठाकूर साठी. 300चा हेल्दी स्ट्राईक रेट. 17 बॉल 51 धावा आणि तो झाला इथे बाद. ₹5055 रुपयाचा कॅश प्राइज हे विश्वजित ठाकूरच्या इनिंगसाठी देण्यात येईल.